म्हणतील मी नाही आले तर का नाही आले, मी मेहनत करत नाही का, दिवसाचे 17 तास काम करते, का नाही आले, काय करू, रिकाम्या हाताने यायचं नाही. यायचं तर असं आपल्याला शोभेल, मुंडे साहेबांच्या रक्ताला शोभेल असा निधी घेऊन यायचा. असा कोट्यावधी रुपयाचा निधी आहे की कधीच आला नाही. आता कोण येते रे मतं मागायला, आता मी कोणी धोंडा उभा केला तर तुम्ही निवडून देणार असं सांगितलंय मला, देणार की नाही. हा धोंडा आणि तो धोंडा म्हणायचं नाही, कोणताही धोंडा उभा करू आमची मर्जी. पण तुम्ही का करणार, कारण विश्वास झाला की बाबा कोणी माणूस असतो ताई निवडून देणार, ताईने निवडून दिला तर मी ताई त्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. पण घाबरू नका, कोणत्या धोंड्याला मी सोडणार नाही. सगळे धोंडे माझे प्रिय आहेत, सगळ्यांना मी प्रेम करते, हे सगळे माझ्यापेक्षा मोठे ते. काकू काकू म्हणते मी उषा काकूंना, पण आता ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, मी ग्रामविकास मंत्री आहे. काकू म्हणते घरात गेले तर पाया पडते, गळा पडते, पण बाहेर गेल्यावर प्रोटोकॉल मी मोठी आहे. पण त्यांचं मला माझ्यावर प्रेम आहे, माझं ह्या सगळ्यांवर प्रेम आहे. मी वयाने लहान असले तरी आता माझं मातृत्व झालंय माझं, कारण मी एवढं भोगलंय की माझं वय मोठं झालंय. आता मी म्हातारी झाले, मनात जपायचंय मला. समाज म्हणजे जात नाही समोर ठेवून दुसऱ्यांवर शस्त्र चालवायचे नाही, उलट तुमच्यावर येणारा वार स्वतःच्या छातीवर झेलायचा आहे, याच्यासाठी मी राजकारण. मला साहेबांनी सांगितलं पंकुताई हे लोक सांभाळ. ह्या लोकांनी कधी स्वार्थ बघितला नाही, खड्ड्यात काळ्यात खोपाऱ्यात राहिले, स्वतःच्या घरचं बांधून काम केलं, पण मला कधी सोडलं नाही. ह्या लोकांना तू कधी सोडू नको. आज ऊसतोड कामगार या भागामध्ये खूप आहे. आता मला इलेक्शन आलं, खूप खुश व्हायले राष्ट्रवादीचे लोक, गेली निवडणूक यांची, सगळे ऊसतोड कामगार बाहेर आहेत. मी मागच्या वेळी साहेबांचं घर फुटलं होतं, कारखाने सोडून आले ते मतदानाला ऊसतोड कामगार. आता आणि पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने पट्टेच बंद करेना. आता त्याला मला ऊस आम्ही आणून दिला, आम्हाला सोडा, त्याचे बिलच देईना का, तर मतदानाला वापस जातील. मतदानाला वापस जाण्याला तुम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. मागच्या वेळी साहेबांचं घर फुटलं होतं, पण यावेळी आपल्या नशीब फुटलेलं आपल्याला दुरुस्त करायची ही संधी आहे. ग्राम विकास मंत्र्याच्या जिल्हा परिषद मध्ये जर आपण आपला भाजपाचा झेंडा फडकवला तर याचा एवढा सन्मान मला कोणता, मला तुमच्याकडून सन्मानाशिवाय काही नको. संधी आहे. ग्राम विकास मंत्र्याच्या जिल्हा परिषद मध्ये जर आपण आपला भाजपाचा झेंडा फडकवला तर याचा एवढा सन्मान मला कोणता, मला तुमच्याकडून सन्मानाशिवाय काही नको. मला काय 10% खायचे का, पैसे खायचे का, गाडी घोड्या काय करायचं मला तुमच्याकडे एवढीच अपेक्षा आहे. कोण आहे फोनवर बोलायला, नरेंद्र मोदीचा फोन आला का बाबा, एवढं माझं भाषण घालून कुणाला बोलायला बाबा तू, नांदेडला ऐकते भाषण बरं ते मग त्याच्याशी बोल नको, नुसतं ऐकव. परवाच नांदेडला होते रात्री. असे येडे आपल्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रात एका ठिकाणी सगळी गेले. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली की सकाळी उठलेलं मला कळत नाही, रात्री झोपलेलं कळत नाही, इतकं काम मी करते. ते तुमच्यासाठी मोठी करा. हे आता किती कोटी असेल, सगळे मिळून 50 कोटी असेल, 500 कोटी रुपये देऊ, 500 कोटी, त्यासाठी तुम्हाला कमी पडणार नाही. हे तुमचे तलाव देवगाव, मोरखडा, आंधळेवाडी, कोरडेवाडी, गप्पेवाडी त्याचे सर्वे झालेले आहेत. पाण्याचं प्रमाणपत्र नाही मिळालं तर तलाव करून उपयोग नाही, कारण याचं असं आहे की पाणी साठतच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली कारवाई वर चालू आहे. बाकी तुमच्या मागण्या जीवाची वाडी, तुकाची वाडी, शिंदेपाटा, विडा, नांदेवाडी हे रस्ते देण्याची, आता एवढे रस्ते तुम्ही न मागता दिले तर पुढचे देईनच की मागून. ते काही ठेवणार आहे का, मी काही ठेवणार नाही. तुमचं माझ्या जीवनात शेवटचा श्वास असेपर्यंत जे माझं तुमचं देणं आहे ते मिटवायचंच आहे मला एकदा. तर एवढं प्रेम केलंय साहेबांवर, तुम्ही मला दिल्याशिवाय शांती नाही होणार. त्यामुळे तुम्ही सर्वांनी असंच डोक्यावर हात ठेवा. काय हरिणी म्हणा, पाडस म्हणा, वाघीण म्हणा, काही म्हणा, नागिन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते म्हणा, फक्त प्रेम असंच ठेवा एवढी आपल्याला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.